नमस्कार, रामकृष्ण हरी. श्री संत शंकर स्वामी महाराज यांचा 281वा अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताहाचा आज दुसरा दिवस खंडाळा पंचक्रोशीत साजरा होत आहे. आपण बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा सोहळा आहे. खंडाळा व परिसर भक्तिरसाने न्हावून गेलेला हा परिसर आहे. भक्तीचा कुंभ या ठिकाणी साजरा होत आहे. खूप सुंदर असं नियोजन या सप्ताहाच्या निमित्तानं होत आहे. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह व हरिकीर्तन व महाप्रसादाचा खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे. आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज मगर यांची आहे आणि परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी सप्ताहाच्या दिशेने उपस्थित होत आहे. या ठिकाणी स्वागत कक्ष, देणगी कक्ष, आरोग्य तपासणी, महाराज निवास आणि खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. धर्म ध्वज मोठ्या दिमाखानं या ठिकाणी फडकत आहे. महाराजांचा कक्ष या ठिकाणी आहे. 50 एकराचा एरिया जवळजवळ या ठिकाणी आरक्षित केलेला आहे. 50 एकरावरती हा सप्ताह होत आहे. काय करीत नाही.
नेण्यासाठी मोठमोठे टँकर्स, प्रसाद वाटपासाठी या ठिकाणी ट्रॅक्टर आहे, बघू शकता. भोजनासाठी, प्रसादासाठी आमटीची तयारी, स्वयंपाकगृह, सर्व इलेक्ट्रॉनिक शेगडी आणि खूप सुंदर असं ते सगळं कोण चालू माझ्या म्हणलं बोलले आपण बघू शकता. या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. जय दादा, काय नाव आपलं? नाव काय नियोजन आहे सप्त्याचं आपलं आता? मोठं 71 नियोजन चालू आहे. आज दुसरा दिवस. आज दुसरा दिवस. आता दुसऱ्या दिवसाची म्हणजे काय प्रसाद काय आज? कामतोली आणि बाहेर गावच्या ज्या गावाची पंगत आहे त्या बसली घेऊन येणार आहेत 11 वाजेपर्यंत. अच्छा, ती पंगत राहणार. साधारण किती लोक असतील आज? साधारण 10 ते 12,000च्या आसपास आमचं अंदाज आहे. भरपूर लोकसंख्या. या ठिकाणी गौतम सेठ, हां बरोबर, हां गौतम सेठ पण आहे. तर काय वाटतं आपल्याला या सप्त्याचं नियोजन करताना? त्याचं नियोजन एकदम सगळ्या सहकार्य गावाच्या चांगल्या याच्या रीतीने काम चालू आहे. म्हणजे काही कमी पण कालच्या भरपूर मटेरियल होतं, आजच्याही सगळ्या व्यवस्थित आहे, चालू आहे सगळ्या. त्याच्यात काही दुमत नाही. सगळ्या सहकार्य, सगळ्या गावचं सहकार्य याला. अच्छा. म्हणजे पब्लिकचं महत्त्वाचं आहे, सगळ्या समाजाचे घटक याच्यात. म्हणजे हा सर्व हिंदू मुस्लिम पण सगळे या याच्यात ठिकाणी. गरजेचे सगळे लोक गरजेचे, सगळे हिंदूवाले लोक. अच्छा. आणि आपण आता यातून काय म्हणजे संदेश काय द्याल भाविकांना? आपण आव्हान काय कराल? जास्तीत जास्त संख्येनं जास्तीत जास्त संख्येने येणे, प्रसाद महाप्रसाद घेणे, कार्यक्रम व्यवस्थित करणे, बाकी काय आणि पाठ वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि खंडाळा म्हणजे मला वाटतं हा तिसरा सप्ताह घेत आहे. चौथा सहाचा हां हां. आणि आमच्या 2-4 पिढ्या संत बहिणाबाईचा पण सप्ताह या ठिकाणी झालेला आहे. चौथा आहे. हां. तर मग मंडळी ही आहे खंडाळा येथील सप्ताह कमिटीचे किंवा ग्रामस्थ सगळे अध्यक्ष आहेत. सगळं अध्यक्ष आणि सगळे हो अध्यक्ष गावचे. खूप छान आणि सुंदर असं नियोजन आहे. सगळ्याच्या हिरवी कोणी अध्यक्ष, कोणी काय, सगळे गावचे. सगळेच अध्यक्ष आणि सगळेच खूप सुंदर वाटलं आज तुमच्याशी बोलून. धन्यवाद. जय. माझं यूट्यूब